तर हातकणंगलेत धैर्यशील मानेंकडून प्रचाराला सुरुवात झाली। सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार धैर्यशील माने यांचं राजू शेट्टींना हे उत्तर। मी 5 वर्षात काय काम केलं हे जनतेला माहिती, असं धैर्यशील माने यांनी म्हटलंय। सांगाल दादा, प्रचाराचा नारळ फुटलेला आहे, प्रचार सुरुवात झाली आहे, हातकणंगलेमध्ये कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे। देशावर खऱ्या अर्थानं नरेंद्रजी मोदी साहेबांसारखं नेतृत्व असल्यामुळे देश पातळीवर सर्वसामान्य माणसाला मोदी साहेबच पंतप्रधान राहावेत आणि त्यांच्या विचाराची लढाई लढणारे सर्व या ठिकाणी असणारे सहकारी लोकसभेमध्ये मोदी साहेबांचे हात बळकट करायला पुढे जावेत, ह्या भावनेतनं संपूर्ण देश एका ताकदीनं या ठिकाणी पुढे निघाला आहे। काल राजू शेट्टी इचलकरंजीत झालो आहे, त्यांची काल मुलाखत घेतली होती। त्यावेळेला 200 एकर जमिनीचा त्यांचं सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। तिने असं म्हणलं की जर सत्तेमध्ये तुम्हीच आहात आणि ईडी सीबीआय चौकशी लावा, माझी काय असेल जमीन घोटाळा बाहेर काढा, मी त्याला समोर जायला तयार आहे। मी असं कुणाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल किंवा खाली काय ते करत असतील त्याच्यावर कधीच त्यांचं काय आहे काय नाही हे त्यांनाच माहिती, मी त्याच्यावर अजिबात टिप्पणी करणार। तर ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये चर्चा चालू आहे की धैर्यशील माने 5 वर्षात फिरले नाहीत। मग कोरोनाचा काळ असू दे, पुराचा काळ असू दे, त्यामुळे तुम्ही 2 वर्षात किती काम केले असं चर्चा ही विरोधक घडवतच राहणार। मागच्या 10 वर्षात विरोधक किती फिरले होते याचाही हिशोब घ्यावा लागेल आणि माझ्या रूपानं किती कामं या ठिकाणी गावागावामध्ये झाले तेही या ठिकाणी सांगावं लागेल। कोरोनाच्या काळात असू दे किंवा महापुराच्या काळात असू दे, कुठेही धैर्यशील माने घरात बसला नव्हता। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये अगदी इथल्या शहरामधल्या सुद्धा सगळ्या तुमच्या टीव्हीला सुद्धा फुटेजेस त्याचे आहेत। कॅमेरामन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी।